पी.एम. मत्स्य संपदा योजना रिव्हर रिचिंग प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीमध्ये 3 लाख मत्स्य बोटुकलीचे संचयन व जनजागृती कार्यक्रम संपन्न. मच्छीमार बांधवांना हक्काचा रोजगार उपलब्ध. नदीत नैसर्गिक मत्स्य प्रजननास चालना आणि स्थानिक उत्पन्न वाढ होणार. विदर्भातील मच्छीमारांना पूर्वी मासेमारीत अपुरे रोजगार मिळत असताना आता नदी, ओढे आणि जल प्रकल्पामध्ये मत्स्य बोटुकली सोडल्याने रोजगार सुनिश्चित. उपस्थित सह आयुक्त मत्स्य व्यवसाय श्री विक्रम कछवे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी निखिल साळुंखे, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थ. शारदादेवी मत्स्य विकास सहकारी संस्था मनसगाव, गजानन सासोटे मच्छीमार मनसगाव. मत्स्य संपदा वाढीची संधी आता तुमच्या गावात. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. नमस्कार, मी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र कोराडी, जिल्हा बुलढाणा. आज या ठिकाणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत रिव्हर रँचिंग कार्यक्रमांतर्गत 3 लाख मत्स्य बोटुकली संचयनाचा या ठिकाणी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला माननीय प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती श्री जांभुळे साहेब, तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक बुलढाणा श्री कछवे साहेब, तसेच मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री चाचरकर साहेब यांचा यामध्ये तांत्रिक मार्गदर्शन लाभलेले आहे या कार्यक्रमाकरिता. तसेच माननीय आयुक्त महोदय मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नदी संवर्धनाचा म्हणजे रिव्हर रँचिंगचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडण्यात आलेला आहे. या ठिकाणी मच्छीमार बांधवांना याआधी पूर्णा नदी पात्रामधील लिंगेश्वर डोह तसेच मानसगाव डोह या ठिकाणी कसलीही मासळी किंवा मासळी लागत नव्हती. त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये निराशा होती. तसेच या ठिकाणी जी काही लोकल स्थानिक प्रजातीची मासळी आहे ती लुप्त होत चालली होती. या ठिकाणी सन 2023 मध्ये आपल्या मत्स्यबीज केंद्र कोराडी येथील शारदा देवी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच सभासद यांच्याद्वारे मासळी पकडून आपण त्याचं जतन करून मत्स्यबीज केंद्र येथे प्रजनन संच लावून त्यापासून निर्मित झालेली मत्स्य बोटुकली सन 2025 मध्ये तसेच चालू वर्षामध्ये सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये आता आपण 3 लाख मत्स्य बोटुकलीचे संचयन केले आहे. या ठिकाणी मच्छीमार बांधवांकडून आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा तसेच आयुक्त महोदयांचा, सहाय्यक आयुक्त महोदयांचा आभार व्यक्त करत आहेत की याआधी त्यांना कुठल्याही प्रकारची मासळी या ठिकाणी मिळत नव्हती व रोजगार निर्मितीचे संकट त्यांच्यावरती होते. सन 2025 मधील मत्स्य बोटुकली संचयनामुळे त्यांना रोजगार निर्मितीसह त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. तसेच यापुढेही शासनामार्फत नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मी उत्तम सुरेख, शेगाव शारदादेवी सहकारी संस्थेचा अध्यक्ष बोलतोय. आम्ही वडलू पारगीपासून मासेमारीचा व्यवसाय करतोय आणि आमची उपजीविकाच मासेमारीवर आहे. आणि आम्ही आता हे मासेमारी थोडी म्हणजे मासे कमी झाले होते नदीमध्ये, पण हे केंद्र सरकारच्या स्कीमने आणि हे आपले बुलढाण्याचे सहाय्यक साहेब यांनी मत्स्य संवर्धन नदीमध्ये केल्यानंतर आम्हाला रोजगार मिळत आहे. असे मी आता आयुक्त साहेबांचे, केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहे.